महाकुंभात व्हायरल झालेली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली। यावेळी तिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्यावरून वाद निर्माण झाला। मोनालिसाला द मणिपूर डायरी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती। चित्रपटाचे दिग्दर्शक सोनज मिश्रा यांनी मोनालिसा आणि तिच्या कुटुंबाला चित्रपटाची ऑफर दिली होती, जी त्यांनी आनंदाने स्वीकारली। मात्र आता दुसरे चित्रपट निर्माते जितेंद्र नारायण सिंह उर्फ वसीम रिजवी यांनी यावर आक्षेप घेतला आहे। सोनज मिश्रा मोनालिसा आणि तिच्या कुटुंबियाचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला। जितेंद्र यांनी म्हटलं की मोनालिसा आणि तिचे कुटुंब खूप साधे आहेत आणि त्यांना चित्रपट सृष्टीची काहीच माहिती नाही। सोनज मिश्रा त्यांचा वापर करून स्वतःचे फायदे बघत आहेत। जितेंद्र यांनी असा दावा केला आहे की सोनज मिश्राकडे चित्रपट पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे हा चित्रपट कधीच पूर्ण होणार नाही आणि मोनालिसाचा वेळ वाया जाईल। मी यापूर्वी सोनज मिश्रा यांच्यासोबत काम केलं आहे आणि त्यांचा अनुभव फारसा चांगला नाही। या आरोपांना उत्तर देताना सोनज मिश्रा यांनी स्वतःचा बचाव केला आहे। त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून म्हटले आहे की ते मोनालिसाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत। सोनज मिश्रा म्हणाले की व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला। तिच्या कुटुंबाला आर्थिक संकटात जावे लागले। मी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि चित्रपटात काम करण्याची संधी दिली। सोनज मिश्रा म्हणाले आहे की काही लोक त्यांच्याविषयी खोट्या अफवा पसरवत आहेत, कारण त्यांना माझे चांगले सहन होत नाही। मी एका चांगल्या कामासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही। सध्या हा वाद चांगलाच पेटला आहे। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्याचा मोनालिसाच्या करिअरवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। सिनेमाच्या चक्करमध्ये मोनालिसा खरंच अडकली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे।